नमस्कार पशुपालक आणि शेतकरी मित्रांनो, आपले सर्वांचे आमच्या डॉक्टर वेट नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण पाहत आहोत वैरण विकास योजना. याच्यामधली एक चौथी सब योजना आहे, जिचं नाव आहे कडबा कुट्टी यंत्र खरेदीसाठी अनुदान. तर मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांना एक कडबा कुट्टी यंत्राची गरज भासते आणि चारा बारीक करून दिलेला कधीही जनावरांना पोषक असतो. तर मित्रांनो, तर या योजनेमध्ये तुम्हाला लाभ काय मिळणार आहे, तर तुम्हाला कडबा कुट्टी यंत्र खरेदी करण्यासाठी अनुदान मिळणार आहे. या योजनेमध्ये कोणत्याही प्रवर्गातील लाभार्थी या अर्ज करू शकतो. लाभार्थी निवडीचे निकष हे इतर सर्व योजनांसारखेच आहेत. भूमिहीन, अत्यल्पभूधारक, महिला बचत गट आणि दिव्यांगासाठी म्हणजे अपंगासाठी 5% आरक्षण लागू राहील आणि महिलांना 50% आरक्षण. जर महिला लाभार्थी उपलब्ध नसेल तर पुरुष लाभार्थ्याला लाभ दिला जाईल. तर मित्रांनो, या योजनेसाठी पात्रता काय आहे, तर तुमच्याकडे कमीत कमी 2 दुधाळ जनावरे म्हणजे गाई किंवा म्हशी असाव्यात आणि तुमच्याकडे किमान 10 शेळ्या किंवा मेंढ्या असणे गरजेचे आहे. तर यात उपकरणाची किंमत आहे मित्रांनो, म्हणजे या योजनेमध्ये मिळण्याची ₹30,000 प्रति कडबा कुट्टी यंत्र खरेदीच्या मर्यादेत. यापेक्षा जास्त किमतीचे कडबा कुट्टी यंत्र आपण खरेदी करू नाही शकत. यासाठी आवश्यक कागदपत्रे, UDID प्रमाणपत्र लागेल अपंगांसाठी, महिला बचत गटाचे सदस्यत्व प्रमाणपत्र लागेल आणि तुमच्याकडे 2 दुधाळ पशुधन किंवा 10 शेळ्या मेंढ्या असल्याचे स्थानिक पशुवैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र. यात अटी व शर्ती अशा आहेत मित्रांनो, तुम्हाला दिलेल्या 1 महिन्याच्या आत तुम्हाला कडबा कुट्टी यंत्र खरेदी करून वापर सुरू करायचा आहे. जर तुम्ही कडबा कुट्टी दिलेल्या वेळेत खरेदी नाही केली आणि वापर सुरू नाही केला, तर प्रतीक्षा दिनाआधी तुमचा नंबर शेवटी येईल आणि पुढच्या व्यक्तीस त्याचा लाभ दिला जाईल. तुमच्या तालुक्यातील तालुका पशुसंवर्धन अधिकारी आणि तुमच्या दवाखान्याच्या कार्यक्षेत्राचे संस्था प्रमुख हे संयुक्तपणे तपासणी अहवाल बनवतील. त्या अहवालामध्ये ते खरेदी पावती, छायाचित्र, बँकेचे तपशील हे जिल्हा उपायुक्त कार्यालयाला 15 दिवसाच्या आत सादर करतील. तेव्हाच तो लाभ तुम्हाला DBTद्वारे तुमच्या अकाउंटला मिळेल. या योजनेमध्ये निर्धारित केलेल्या खर्चापेक्षा जास्त खर्च जर केला असेल तर तो तुम्हाला तुमच्या खिशातून द्यावा लागेल आणि शेवटी या अटी शर्तीची पूर्तता करण्याचे बंधपत्र आपल्याला कार्यालयाला जमा करावे लागेल. तर मित्रांनो, ह्यावरील सर्व